महापौर निवड करण्याकरता एकनाथरावांनी उद्धव साहेबांना पाठिंबा दिला पाहिजे। त्यात शिंदेचा पण महापौर होऊ शकतो, शिंदेच्या शिवसेनेचा पण महापौर होऊ शकतो। मी पुन्हा सांगतोय की उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा महापौर करण्याकरता एकनाथ शिंदेनी पाठिंबा दिला पाहिजे। 100% एकनाथ शिंदेनी तुम्ही तो पाठिंबा घ्याल? तो घेणं न घेणं घ्यायला नाही, मी सांगतो की त्यांनी दिला पाहिजे। त्यांनी भाजपला पाठिंबा देता कामा नये। बाळासाहेबांचे तुम्ही खरे वारसदार म्हणून सांगत असाल, बाळासाहेबांच्यामुळे आम्ही घडलो, बाळासाहेबांच्यामुळे आम्ही इथं आलो म्हणून सांगत असाल, तर बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या वर्षाच्या दिवशी तुम्ही तुमचा मान सन्मान गर्व अधिकार अहंकार मान अपमान हा बाजूला सारून पाठिंबा बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा झेंडा फडकवण्याकरता तुम्ही कमीपणा घेतला पाहिजे। आणि असं माझं जाहीर आव्हान माझा विनंती आहे। असंही म्हणणं आहे की दोन शिवसेना एकत्र आल्या पाहिजे महापौर निवड करण्यासाठी। महापौर निवड करण्याकरता एकनाथरावांनी उद्धव साहेबांना पाठिंबा दिला पाहिजे। त्यात शिंदेचा पण महापौर होऊ शकतो, शिंदेच्या शिवसेनेचा पण महापौर होऊ शकतो। मी पुन्हा सांगतोय की उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा महापौर करण्याकरता एकनाथ शिंदेनी पाठिंबा दिला पाहिजे। एकनाथ शिंदे दातृत्वपणा दाखवतील असं तुम्हाला वाटतंय का? जर बाळासाहेबांना मानत असतील तर एकनाथराव शिंदेना ते दातृत्व दाखवावं लागेल। म्हणतायत की बाळासाहेबांची खरी शिवसेना आमची आहे। म्हणूनच सांगतोय, तुम्ही लाख म्हणा, जग काय म्हणतंय। 19 जून 1966 साली शिवसेनेला जन्म कोणी दिला? बाळासाहेब ठाकरेंनी दिला। बाळासाहेबांचे पुत्र कोण? उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत। तुम्ही शिवसेना भाजपच्या नादाला लागून तोडून चोरून घेऊन गेलात, म्हणजे तुम्ही तिचे मालक होऊ शकत नाही, मालक होऊ शकत नाही। शेवटी जनता जनार्दनाला माहिती आहे कोण मालक आहे तो। भगवान के घर में देर है लेकिन अंधेर नहीं है। भास्कर जाधव मध्यस्थीची भूमिका घेतील का? मध्यस्थीची भूमिका जवाचे गहू तवाच्या पोळ्या। नाही पण तुम्ही मध्यस्थीची भूमिका घ्याल का? मी सांगितलं ना, जेव्हाचे गहू तेव्हाच्या पोळ्या। बरं पक्ष